राम राम मित्रांनो, बरं ना आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आहे ना हे मंदिर धुवायचं बरं का, आपलं महादेवाचं मंदिर, आणि ते धुवून काढायचं काम करायचे. आता इथं आहे ना नेमकं आपण काय केलं माहिती का, इथं ती एक लाईट येते नाही का मंदिरावरती रोषणाईसाठी. मग आता ती लाईट आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, ती लाईट आहे ना तर तिला प्लॅस्टिकची पिशवी वगैरे काहीतरी बांधून घ्यावं लागेल. आणि आता वरती तर एवढं काही चढता येणार नाही आपल्याला, आणि पिस्टन असल्यामुळे मित्रांनो मग आता इथूनच प्रेशर मारून कळस वगैरे धुवावं लागेल आपल्याला. आणि महिन्याभर 1.5 महिन्यापासून आहे ना, आणि असं धुळीनं वगैरे खराब होत राहतं नाही का. तर चला आता आपण पिस्टन चालू करूया मस्तपैकी. आणि इथं पण याला या जी पेटी आहे त्या पेटीला प्लॅस्टिकचा कवर वगैरे कागद लावून घ्यावं लागेल, म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे जाणार नाही. कारण मित्रांनो ती ना बहुतेक चायना मेड लाईट आहे नाही का, त्याला तर शांत नाही तर शांत अशी गंमत नको व्हायला. मग त्याच्यामुळं आपण त्याला मस्त प्लॅस्टिकचा कवर वगैरे लावून घेऊ. आणि तर चला आता जाऊया वरती. तर हे बघा अशा पद्धतीनं आता आपण आहे ना कळस वगैरे धुवायचं काम करायला बरं का. आपला महादेवाचा कळस आहे, आणि असं लाईटिंग वगैरे बंद करून सप्लाय बंद करून या अशा पद्धतीनं मंदिर मस्त टाकाटक धुवून काढायचं. त्याने काय होईल, भरपूर आता शिवरात्र पण आली ना मित्रांनो, त्याच्यामुळं अशा वेळेस धुवावं लागत आपल्याला. आणि पाण्याचा स्प्रे असा आहे ना मित्रांनो, आजूबाजूला नजारा पहा कसा आहे, हिरवागार नजारा आहे. आपण समोरच्या साईडला पण बघू शकतो कसा नजारा दिसतो पहा. तर एक पत्र सुद्धा आपण धुवून काढले. हा द्राक्षाचा बगीचा पहा, आणि इकडे समोर नारळाचे झाडं वगैरे ऊस वगैरे दिसतं पहा आपल्याला. हे पत्रे वगैरे पण घर पण धुवून काढलं आपण. थोडंसं इकडे समोरच्या साईडला राहिलं, तिकडे कोबी वगैरे पहा आपली. याच्यात कोण नसलं काय माहिती, सगळे पायच वटून ठेवले बा अशा पद्धतीनं. आणि आपलं मंदिर आता धुवून झालं बरं का, बघा एकदम स्वच्छ करकरीत दिसू राहिलं. आता सुंदर असं धुवून काढलं आपण. समोरच्या साईडने सुद्धा नंदींचा वट्टा वगैरे धुवून काढला आपण. हा कळस नंदी महाराजांचा आहे, कळस सुद्धा धुवून काढला मस्तपैकी. हे बघा हे भोंगा सहित धुवून काढलं मस्तपैकी. समोरच्या साईडला जाऊया आता. कळस पण धुवून काढला, मस्त पत्रे वगैरे धुवून काढले. आता जायचे खाली वाटा वगैरे धुवायला धुण्यासाठी. आपल्या विहिरीमध्ये धुतलेलं पाणी विहिरीमध्ये गेलं बरं का मित्रांनो, ते काही खराब नव्हतं. अशा पद्धतीनं जर बघितलं मित्रांनो डोंगराचा नजारा एक नंबर दिसतो पा. समोरच्या साईडला डोंगर, इथं कसलं तरी मंदिर आहे सभ्य दिसतं पा मित्रांनो, कसलं तरी मंदिर आहे. कावळ्याचा पण प्रवास चालू आहे, घार आहे वाटतं, गाडीचा प्रवास. आणि मोटर वगैरे बंद झाली आता. आधी मित्रांनो कोबी आपली काढायला आली होती, कोबीला आता काही सध्या मार्केट नाही आहे, त्यामुळं आपण कोबी थोडी लेट देणार आहे. इकडं म्हाताऱ्याने काहीतरी पेटावलं बरं रस्त्याला. इकडे कसला बुस आहे काय माहिती, कसले तर कारखाना झालाय. इकडे समोरचा डोंगर खूप भारी दिसतो बरं का वरतून बघितल्यानंतर. तर ना आपलं हे महादेवाचं मंदिर आहे, आणि इकडे समोरचं गहू वगैरे ऊस द्राक्ष घास असे पण आपल्याकडं बघितल्यानंतर खूप असं भारी वाटतं बरं का मित्रांनो. खूप उंचावरती आपण विहीर जर बघितलं तर एवढं दिसत विहीर. तिकडं आपले मोटर चालू आहे, आणि तिथूनच पाणी वगैरे आपण मारत होतो बरं का. चला जाऊया खाली आता, खालची साईड धुवायची आपल्याला. एकदा सुंदर असा नजारा पाहून घ्या मित्रांनो. बघा तो मस्त पडतो आपल्यावाला.